हं. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ अर्थात हे इकडे बघून घ्या. करप्यावरचा व्हिडिओ आहे. केळीत करपा नियंत्रण कसं मिळवायचं त्या संदर्भातला व्हिडिओ आहे. तर तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय झालाय. जवळजवळ 1 महिना झालं पावसाळा सुरू आहे आणि तापमान 20°C खाली दिवसा पण येतंय आणि रात्रीचं त्याच्या खाली येतंय. आता ह्याचा परिणाम काय झालाय, केळीला सर्व प्रयत्न शेतकऱ्यांनी केलं, फवारणी मारण्याचा प्रयत्न केला, परत ड्रिपमधून वेगवेगळे खतं देण्याचा प्रयत्न केला, आपली बाग सशक्त करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आपल्या हाताबाहेर परिस्थिती गेली. मग आता ह्याच्यावर रामबाण उपाय काय करायचा हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलाय. तर तुम्हाला सांगतो करपा कसा ओळखायचा ते अगोदर आपण बघून घ्या. आता हे करप्याचं पान माझ्या हातात आहे, तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं आता हे करपा या बागेवर आलाय. आता याला सुरुवात झाली आणि वेळेतच आपण या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय या ठिकाणी करणार आहे. तर बघू शकता आपण आता हे जर पान आहे, हे करप्याचं पान जर आपण वेळेत फवारणी नाही केली तर असाच करपा वरील पानावर जाण्याची दाट शक्यता आहे. आणि जर जसजसं आपला वरच्या केळीच्या पानावर हा करपा जाईल तसतसं आपली केळी बागेची पानं अशा पद्धतीनं होऊन त्या ठिकाणी पानच आपली जर नष्ट झाली सर्व बागातली, तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचं पुढे जाऊन नुकसान होत असतं. नुकसान होतं म्हणजे नक्की काय होतं ते पण तुम्हाला सांगतो. काय होत असतंय, जसजसं आपण वर जाईल, हे करपा जर वेळेत नियंत्रण नाही केलं आणि जर असं वर गेला तर ही हिरवी पानं आहेत ह्याच्यावर प्रादुर्भाव होतो. आणि ह्याच्यावर प्रादुर्भाव झाला की केळीच्या ज्यावेळेस आपली वेण होती, आता अजून या ठिकाणी आपली वेण झालेली नाही, तर वेण झाल्यानंतर ह्याचा परिणाम अशा पद्धतीने होत असतोय की पाण्याची संख्या कमी झाली. पानं हे केळीचं हातपाय आहेत आणि हातपाय जर नसलं तर केळीचं झाड सशक्त राहू शकत नाही. आणि दुसरा एक परिणाम असा होतो, त्यावेळेस पानं कमी होतात त्यावेळेस ऊन पडतं आणि उन्हाचा परिणाम आपला डायरेक्ट घडावरती पडल्यानंतर ऊन ज्यावेळेस आपल्या घडावरती पडतं त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी एक्सपोर्ट दर्जाची क्वालिटी मिळत नाही. तर आता हे पान बघू शकता. आता ह्याच्यावर दुसरा पण एक उपाय आहे, तो तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी. आपण जे केळीतील पाले वगैरे कट करून जे सरीत टाकलेले असतात आणि पिलं ज्यावेळेस आपण कट करून असे सरीत टाकतो त्यावेळेस ती आता ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस ती कुजायला चालू होतात आणि त्यातून बुरशी लागते आणि बुरशी लागून हळूहळू ती आपली वर अशी पानावर याचा अटॅक चालू होतो. तर बुरशी लागणं हा प्लॉटसाठी अत्यंत धोकादायक विषय आहे आणि जर वेळेवर आपण त्याचं नियंत्रण नाही केलं तर याचा आपल्याला भरपूर प्रमाणात तोटे होत असतात. तर आता काही जणांचा समज असा असतो की हे पान ज्यावेळेस वय झालं त्यावेळेस असं पान होतं आणि ती पानं खाली पडत असतात. आता काही जणांचा नवीन केळी बागायतदारांचा काय समज आहे की या पानाचं वय झाले आणि करपा त्यांच्या लक्षात येत नाही लवकर. तर जर अशा पद्धतीनं आपल्या पानावर जर असं टिपकं दिसलं, असं वेगवेगळ्या ठिकाणी डाग यायला सुरुवात झाली तर समजायचं करपा आलाय. आता करपा नियंत्रण कसं करायचं त्या संदर्भात आपण बोलूया. त्यापैकी पहिलं बुरशीनाशक आहे M45, त्यानंतर 22 आहे, रोको आहे, त्यानंतर कवच आहे, स्कोर आहे, त्यानंतर कॉन्टाप म्हणून आहे आणि 22 हे पण महत्त्वाचं बुरशीनाशक आहे. आणि सर्वात तुम्हाला सांगतो आपल्या जगात जे सध्या टॉपमध्ये बुरशीनाशक चालतंय ते बुरशीनाशक म्हणजे ॲमिस्टार टॉप. ॲमिस्टार टॉप हे बुरशीनाशकाचा जर स्प्रे आपण घेतला तर 99% आपल्या बागेतला जो रोग आहे बुरशीजन्य करपा आणि याच्याबरोबर तांबेरा या सर्व रोग आपले जाणार आहेत. आता सध्या काय झालंय तुम्हाला सांगतो, पाऊस भरपूर आहे. ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्या शेतकऱ्यांना एवढंच माहीत आहे की दररोज केळी बागाला 2 तास 3 तास पाणी सोडायचं. तर 2-3 तास असं पाणी न सोडता फक्त तुम्हाला सांगतो आपली केळी बागाला जर सुकला असेल जमीन तर 10 मिनिट जास्त भरपूर पाणी झालं दररोजचं, याच्या व्यतिरिक्त आपण पाणी देऊ नये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 22 आणि स्टेप्टोसायक्लिनचा स्प्रे घ्या. आता आपण या प्लॉटवर काय केलं तर एक 5 ते 7 दिवसापूर्वी 22 आणि स्टेप्टोचा फवारणी घेतलेली. ही फवारणी घेतल्यानंतर हा रोग या ठिकाणी जागेला थांबलाय, पण आता आपण एवढ्यावर थांबणार नाही. तर ही पानं सगळी आपण या ठिकाणी कट करून टाकणार आहे जेणेकरून ह्यातला रोग अजून वर जाऊ नये. कारण अजूनही हवामान या ठिकाणी ढगाळच आहे आणि दररोज थोडी थोडी पाऊस चालू आहे, चिरचिर चालू आहे. याच्यामुळे काय व्हायला लागलंय, जरी आपण फवारणी केली असली तरी चिरचिर चालू असल्यामुळे त्याचा प्रभाव या ठिकाणी थोडा कमी प्रमाणात दिसून येत आहे. कारण फवारणीचा रिझल्ट टॉपमध्ये येत नसल्यामुळं आपण ही सर्व पानं कट करून अशी ज्या ठिकाणी आपण सरीत पालापाचोळा टाकतो त्या ठिकाणी टाकून देणार आहे आणि त्याच्यावरती ॲमिस्टार टॉपचा आणि स्टेप्टोसायक्लिनचा स्प्रे पुढे घेणार आहे. अशा पद्धतीने आपण करप्यावरचं नियंत्रण करू शकता. जर आपल्याला करप्यावर नियंत्रण करायचं असेल तर
वेळेत आपण फवारणी घेतली पाहिजे आणि वेळेतच हा रोग ओळखून अशा पद्धतीने आपल्याला जर पानावरती डाग दिसलं तर फवारणी घेऊन आपण या ठिकाणी प्रतिबंध करू शकता. आजच्या व्हिडिओत आपण या ठिकाणी इथंच थांबतोय. धन्यवाद.